होय मिरची लावायला मेहनत आहे का नाही? मिरची लावायला मेहनत आहे का नाही? मिरची लावायला मला काय वाटतंय अरे आता लोक लावायचं, याला खत लावायचं, याला पाणी द्यायचं, तेव्हा ते उगावणार एवढ्या वनात, तेव्हा मिरची येणार. मग मेहनत फक्त कडीपत्त्याला नसती, झाडाचा तोडायचा. बटाटा कसं आला इथं? क्या मिल गया ये? बटाटा मिल गया है? कैसे क्या गया अंदर? मिरची लावतात मिरची. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास पवार. आपण आहात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे, अरे नाव कशाला सांगायचं, नाव माहितीच की तुम्हाला. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. काय चुकलं असेल तर माफ करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भाई आज पुन्हा एकदा चाललोय मी सागर भाऊच्या गावाला. ते पण काय असं छोटंसं खूप मोठं विशेष काम आहे. मिरची तर तुम्ही सर्वांनी ऐकलीच असेल. मिरचीचं झाड कसं लावतात, कसं तिला पेरणी करतात, त्याची लागवड कशी करतात, हे बघायला चाललोय. आणि स्वतः मी ते करायला पण चाललोय. चला तर काहीतरी नवीन एक्सपिरियन्स बघायला भेटेल. मी पण शिकल, तुम्हाला पण शिकवल. तर बघत राहा, पहा. तो दादा काय करते हो? कसलं मिरची हो कसं असते? आणि किती दिवसांनी येणार मिरची? बरेच दिवस तरी महिना दीड महिना. होय. हे मोठं झाड होसपर्यंत. आणि पाणी किती वेळा घालायचं? पाणी आहे झाडाला, तर पण म्हणायचं आठवड्याने एकदा तरी पाणी घालायचं. काय चाललं मग? आहे बस निवांत. किती झाडं लावली असे मिरचीची? नाही थोडी लावली. ती एक वळ, ती एक वळ, ती एक वळ, ही चौथी वळ सध्याचं. पण ही झाडं आहे ना, हा ही झाडं लावलेली आहेत, त्याच्या लाईनीत लावली. आणि हे वाला काय? हे ज्वारी. ह्याला काही खत बीत टाका लागत नाही? लागतं ना. मग आता नाही टाकायचं, मग जीव धरून झालं. हे बघ, हे बघ, हा चौथी. हे वाला ना, हे वाला एक, हे वाला किडा बसला. चल कुठं आले? हां कुठं आलं? इथून आलं. आम्ही तिकडून आलतो. मी येतो कुठून बंद पुढे गेला तिथून. जवळ जवळ लावतं की कसं हे झाड उगतं का? कसं करू? कसं होतं? कसं झाड होतं त्याला मग मिरची येते. हे झाड हां एवढं एवढं येतं. होय. आणि मग त्याला फुलं येते, फुलाला मिरची येते. तरी एका झाडाला किती मिरच्या लागतात? ते एकदम नाही, नंतर चालू झालं ना हा येतं ना. मग ही रोपं का विकत आणले का? हो. काय बोलतो? किती रुपयाला एक झाड? ते रुपया हाड मिळतं. मग आम्ही गड्डी वाढली, 10 रुपयाला एक गड्डी. किती असतं एकाचे? आता ते काय अंदाज पण ते काहीतरी 20-25 तरी झाडं असतात एका गड्डीत. आणि नर्सरी घेतल्यावर ना हा काडीला 1.5 रुपये. काडीला 1.5 रुपये. मग गड्डीच परवडते का? परवडती परती गॅरंटी बाद नसते. काय बोलतो? गड्डी हां. मग कोणचं रोप आहे आणि कोणचं नाही. नर्सरीचं रोप वेगळं असतं असं. आता गड्डीला गॅरंटी नाही, गॅरंटी तुम्ही तुमच्या रिस्कवरती. हां. लागलं तर लागलं, नाही तर नाही. नाही लागायला लागतं. हां. तर ती चांगली मिरची, एक जात मिरची लागत नाही. मग ही मिरची फक्त आपल्या घरी खायला, घरी खायला पण एवढी काही घरी खाऊ शकत नाही. हा मग 5-10 किलो गवऱ्याचंही खायचे. मिरची लावतात मिरची. हे मामाला नेऊन दे मग. हे काय नाही ते आणायचे
तर आपल्या दादांनी इकडे सर्वीकडे मिरची लावली. हे बघा, हे एक मिरचीचं झाड आहे, दुसरं हे एक मिरचीचं झाड आहे, परत हे एक अशी लाईननी सगळीकडं हे बघा, हे मिरचीची झाडं लावलेली आहेत. मामा पण करते वाटतं ते काम. हे घ्या, तुला आण ना. हा एक असं तुला दे. थांब. हा. बस एवढंच करायचं आहे. होय, मिरची लावायला मेहनत आहे का नाही? कुणाची मिरची लावायला म्हणजे मेहनत आहे का नाही मिरची लावायला? मग बिन मेथड मिनतीची ते. अरे आता या लोक- मिरच्या लावायच्या, याला खत लावायचं, याला पाणी द्यायचं, तेव्हा ते उगावणार एवढे होणार, तेव्हा मिरची येणार. काय रे मामा? कष्ट करायला लागतात, वाकायला लागते. मग हे मेहनत फक्त कडीपत्त्याला नसती, झाडाचं तोडायचं. आता किती काटे राहिल्यात? एकच दोन राहिलं फक्त. तर तीनच अजून नाही अजून एक आहे. अरे इकडे 3 खड्डे झालेत ना की 1 2 3. केलंच का? हा, करतो खड्डे झाडं त्याच्यामधलं हे वाढायची माती. मी पण येड्याने तसंच करते. राहू दे आता, नको होय, बोलू. नको. हे काहीतरी वेगळं दिसतंय. हे वेगळं हे दिसतंय. वांग्याचं कसं काय? आहे. हे वांग्याचं आहे का? आता इकडून पण आणि हे सोडलं वांग्याचं. दाजी, दोन्हीकडे पाणी सोडलं. आणि हे पाणी सोडू दे, पण ते माती याला सुकलं ना की माती वाढायची, पाट करायचा त्याचा. त्या दिवशी नसतं का पाटात लावला की पाट हे माती आहे ना, आता हे असं इकडे घ्यायची इकडे असं. माहिती आहे. मग ते हे एकदा मग मिरच्या बी येणार इकडे. हे इथं हे दिसतंय ना, हे त्या लाईन जास्त कर. झाडाच्या मध्ये इथं हा हा, इथं असं इथं एक कर, लांब नाही म्हणजे बरोबर करायचं असं. हे ना मका आहे ना. पास का मग एवढं? काय असू दे, हा हे बघितलं एवढं नाही केलं तरी चालेल. एवढं कर, ही लाईन जवळ आली होती इथं. हे बघ मिरचं बारीक आहेत ना. इतक्यात तिथं नाही, तिथं हे इळा पांडा तिथं इथं तिथं एक, आणि त्या तिकडं कुठं जा, इथं तिथं मध्ये झाड आहे का नाही, तर त्या तिथं कर. त्याच्या बस का? बुंदा आलाय ना तो. इथं हा, बघत बघत जा कुठं येते. हा बी पाटच आहे वाटते. येडा येडा इथं इथं नाहीच. हे बघ इकडे गेलाय तो पाट. इकडे येणार का? हे बघ इकडे ह्याला हे बघ ते. हा करीत बरोबर आहे. इथं ना. मग हा त्यात काय फरक आहे? हा पाठ आलता की इकडे खाली. अरे हे ना लाईन अशी वाकडी गेली बाळा, हा. लाईन वाकडी गेली ना, तर हे बघ इथं करीत लाईन. मग हे तसंच आलं की हे काय? नाही हे गेलं मधला पाट, हे वेगळं आलं. लाईन लाईन बघ ना. पास का एवढं? बघ हा, बस एवढं नाही फॉल केलं तरी चालेल. हे झाडं लावलेत ना आपण, हा. त्याच्या मध्ये मध्ये असं करायचं. हा. आणि मी काय म्हणतोय, हे सगळं मिक्स केलं आपण खरं. मधुकामिनी बी आहे, ज्वारी बी इथं, मिरची बी आहे, सगळं मिक्स केलं काय हे होणार नाही होय? काय नाही, आता हे बघून हे काढून टाकायचं वर. हा. आणि मोठं झाली मिरच्याच राहणार फक्त, ही झाडं मिरच्या. आणि मधुकामिनी त्यांची मध्ये जाणी. हे काय हे झाड ही? हा मग तीच राहणार ना, ती राहणार आणि मिरच्या तर वर येणार वर. त्याला काही नाही त्रास होत. मी थोडक्यात एवढ्याशा जागेवर सगळं लावू शकतो. हा. ज्वारी बी आंतरपीक झालं. काय म्हणतात त्याला, आंतरपीक. हे आंतरपीक आणि ते आंतरपीक. कुठलं ते? मिरच्या, वांगी हा 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 हा. हे वेगळं पीक आहे. हे लवकर होणार. आता हे सगळं यायला किती दिवस लागणार मिरची यायला? 15 महिना लागणार. आणि याला पाणी किती दिवस द्यायला लागणार? आणि त्याला कायम दिलं की कायम मिरच्या होय. पावसाळ्यापर्यंत. मी लावलेले उगून आले काय ते मिरच्या. हे मिरचीचे होय. मग जवळ तरी पण हे जवळ नाही, हे का हे ते नाही, इथं बघायचं ना रे, बंद काय पाहिजे. इथं आले मिरची. बंद नाही, दादांनी लावलं आता इथं. हा, ते सांगू का लावले. हे बघ आता इथं झाड मिळाले, इथं आले, बघून असं लावायचं.
चल हळूहळू चल, हळूहळू चल. ए हळूहळू हळूहळू हळू चाय चाय. हळूहळू हळूहळू. पळू नको, पळू नको. हळूहळू. दादा. कोंबड्यांना झाला विषय, त्यांना आता बंद. हे काळा कोंबडा कुठला आहे? अख्खा काळा. हा तिथं वर बसलं ते तर आत गेलंय. आपलंच आहे का? नाही नाही, ते मग रान कोंबडे कसले कसे असते? हा तांबड्या कलरचे असतात. पाव घ्या आत. हा